हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी पहिल्यांदा मेथी अशी पद्धतीने बनवलेली आहे आणि जशा अपेक्षा होता त्याच्यापेक्षा खूपच टेस्टी बनली। भाकरी चपाती सोबत खूपच टेस्टी आहे आणि भातासोबत डाळ भातासोबत पण खाऊ शकता। सगळ्यात आधी आपल्याला मेथी कापून घ्यायची। इथे मी एक गड्डी मेथी घेतली, चांगली साफ करून धुवून घेतली, म्हणजे चांगले पाणी पण काढून घेतलेलं आहे। आता मी चॉप करून घेते। जेवढे बारीक होऊ शकते तेवढे बारीक आपल्याला कापून घ्यायचा आणि याच्या सोबत आपल्याला अजून काही गोष्टी अरेंज करायच्या आहेत। कांदे कापून घ्यायचे। 2 कांदे घेतले मी, बारीक बारीक चिरून घेते। 8 ते 10 पाकळे लसूण चिरून घेते। 2 टोमॅटो चिरून घेते आणि चवीपुरती हिरवी मिरची पण चिरून घेते। मी लाल तिखट वापरणार नाहीये म्हणून चवीपुरती हिरवी मिरचीच घेतली आणि इथे घेतले मी थोडेसे शेंगदाण्याचे कूट, भाजलेले शेंगदाणे मी कुटून घेतले। मिक्सर मध्ये बारीक करायचे नाहीये, अशाच खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचे। आता फ्राय पॅन मध्ये घालते थोडंसं तेल छान गरम होऊ देऊ आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी घालू शकता, पण मी नाही घालत। मी डायरेक्ट कांदा आणि लसूण घालते। वेगवेगळ्या घालायची पण गरज नाहीये, एकत्रच कांदा लसूण फ्राय करून घेऊया जोपर्यंत की कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन व्हायची सुरुवात होत नाही तोपर्यंत। हीट मीडियमवरच आहे आणि आता बघा कलर ब्राऊन व्हायची सुरुवात झालेला आहे। आता आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून घेऊया, एकत्रच घालू। मेथीची भाजीमध्ये मी जास्त काही मसाला वापरत नाहीये, तसा मी फक्त लसूण घालूनच बनवत होते पहिले। आता पहिल्यांदा मी कांदा आणि टोमॅटो घातलेला आहेत। आता मी घालते चवीपुरती मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर। हळद पावडर घातल्यावर मेथीचा कलर खूप छान ब्राईट राहते म्हणून हळद मी घालते, पण जर तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। मिक्स करून झाकून ठेवले लगभग 2 मिनिटांसाठी आणि त्याच्यानंतर बघा आता टोमॅटो थोडा सॉफ्ट झालेला आहे। आता मेथीची भाजी घालून घेते। पहिले मी थोडीच घालते आणि चांगले एकदा मिक्स करते, वरच्या खाली खालच्या वर असं करून घेते, म्हणजे खाली जळणार नाही आणि मेथीमधून पाणी निघायची सुरुवात होईल। थोडीशी मेथी घालून चांगले मिक्स करून वरून मी बाकीची मेथी घालून घेणार आहे, म्हणजे पसरून घालायचे, पसरून टाकायचे आणि त्याच्यानंतर आता फ्राय पॅन छोटा आहे, परतून घेता नाही यायचे। आता अशाच मी झाकून घेणार आहे। हीट अगदी कमी ठेवणार आहे, अगदी कमी करून 2 मिनिटांसाठी झाकून घेतले मी आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी कमी झालेली आहे। आता छान मी परतून घेऊ शकते। आता चांगले मिक्स करून परत झाकून घ्यायचे। आता मीडियम हीटवर, लो हीटवर नाही, आता मीडियम हीटवर झाकून घ्यायचं। अजून थोडा पाणी निघणार आहे आणि ते पाणी सुकून गेला पाहिजे। 5 मिनिटांनंतर, 5 मिनिटांसाठी झाकून ठेवला होता आणि आता 5 मिनिटांनंतर भाजी अजूनही ओली आहे। आता मी ते शेंगदाण्याचे कूट घेतला होता, ते कूट मी आता घालून घेणार आहे। 4 चमचा होईल, 4 टेबल चमचा। आता चांगले मिक्स करून घेते आणि जेवढं पाणी आहे, जेवढं ओली आहे भाजी तेवढी मी सुकवून घेते आणि सुकून गेला की त्याच्यानंतर मी घालते थोडीशी फ्रेश कोथिंबीर बारीक चॉप केलेली आणि परत एकदा मिक्स करून घेते। आता आपली भाजी लगभग तयारच आहे। आता तुम्हाला वाटलं तर हीट बंद करून 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू शकता, म्हणजे कोथिंबीरचा चव छान मिक्स होईल। नाहीतर तुम्ही 1 मिनिटासाठी लो हीटवर झाकून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर बंद करू शकता। बघू शकता मित्रांनो, दिसायला किती छान दिसते आणि खायला पण खूपच मस्त तयार झालेली आहे। अगदी साधी भाजी आहे पण खायला खूपच टेस्टी आहे। भाकरी चपाती सोबत खूपच यम्मी होती खायला आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही भातासोबत, डाळ भातासोबत पण खाऊ शकता, खूपच यम्मी लागणार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। आजसाठी एवढेच मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा।